नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे आपल्याला आपल्या MPSCच्या सर्व परीक्षांसाठी, महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी आणि ओव्हरऑल ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यामध्ये हे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, म्हणजे सगळ्यांना याचा उपयोग होईल. आणि जर माझे प्रयत्न तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक जरूर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे काही लेक्चर आहे ते शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक नोटबुकमध्ये याच्या नोट्स काढा शॉर्टमध्ये, कारण की करंट अफेअर्स हा असा वास्ट सब्जेक्ट आहे की तो जर आपण परीक्षेच्या 1-2 आठवडे जर करायला बसलो ना तो ऑन दी स्पॉट होत नाही. त्यामुळे आपल्याकडे जर आपल्या स्वतःच्या नोट्स असतील ना तर रिव्हिजन पटकन होतं आणि नक्कीच हा विषय जो आहे तो आपल्याला जर तो व्यवस्थित केला तर आपल्याला आपल्या पदाच्या दिशेने एक पाऊल पुढे नेणारा करंट अफेअर्स हा विषय आहे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा, ही एक रिक्वेस्ट आहे. चला तर आज आपण पाहूयात 25 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. आपला पहिला प्रश्न आहे, विकसित भारत शिक्षा अधिष्ठान बिल 2025 या विधेयकानुसार विद्यापीठांना मिळणाऱ्या अनुदानाबाबत कोणता महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, असा प्रश्न आहे. त्याचे पर्याय आहेत: ए, अनुदान देण्याचा अधिकार विद्यापीठांना देण्यात आला आहे. बी, अनुदान थेट राज्य सरकार देणार आहे. सी, अनुदानाचा अधिकार नवीन नियामक परिषदेकडे असेल. आणि डी, अनुदान थेट शिक्षण मंत्रालयामार्फत दिले जाणार आहे. तर महत्त्वाचा बदल आणि याचं योग्य उत्तर आहे डी, अनुदान थेट शिक्षण मंत्रालयामार्फत दिले जाणार आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही लिहून घ्या की हे जे बिल आहे या बिल हे बिल कोणत्या संस्था यामध्ये येतात, तर ते आहे तांत्रिक शिक्षण, शिक्षक शिक्षण आणि वैद्यकीय व कायदेशीर शिक्षण. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGC संस्था विकसित भारत शिक्षा अधिष्ठानमध्ये विलीन करण्यात आलेली आहे किंवा केली जाणार आहे. तिसरा पॉइंट आहे, हे बिल सध्या कोणत्या टप्प्यावरती आहे, तर लोकसभेत ते मांडून संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेले आहे, असं त्याचं स्टेटस आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2, राईट टू डिस्कनेक्ट बिल संदर्भात खालीलपैकी कोणती संकल्पनात्मक समस्या अधोरेखित केली गेली आहे, तर त्याचे पर्याय आहेत: ए, किमान वेतन निश्चिती. बी, डिजिटल संवाद हा कायदेशीर अर्थाने काम मानायचा की नाही याबाबत अस्पष्टता. सी, संघटित कामगारांची नोंदणी. आणि डी, औद्योगिक विवाद निवारण. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डिजिटल संवाद हा कायदेशीर अर्थाने काम मानायचा की नाही याबाबत अस्पष्टता. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घ्या. हे बिल संसदेतील खाजगी सदस्य बिल म्हणजे प्रायव्हेट मेंबर्स बिल म्हणून सादर करण्यात आलेलं आहे. याचा मुख्य उद्देश काय आहे, तर ठराविक कामाच्या वेळेपलीकडे कर्मचाऱ्यांना कामाशी संबंधित संवाद न करण्याचा अधिकार देणे. आणि हे बिल जे आहे ते कोणत्या अनुच्छेदाशी जोडले जाते, तर अनुच्छेद 21 जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य. इथे पॉलिटीचाही एक क्वेश्चन कव्हर होतोय. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3, जपानच्या नव्या पंतप्रधान सेन टेकेची यांनी तैवान स्ट्रेट संघर्षाला सर्व्हायव्हल थ्रेटनिंग सिच्युएशन का संबोधले आहे, तर त्याचे पर्याय आहेत: ए, जपानने तैवानला थेट लष्करी मदत देण्यासाठी. बी, जपानच्या अंतर्गत राजकारणासाठी. सी, जपानच्या सुरक्षा कायद्यांनुसार सक्रिय करण्यासाठी. आणि डी, चीन विरोधात एकतर्फी युद्ध जाहीर करण्यासाठी. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपानच्या सुरक्षा कायद्यानुसार म्हणजे कलेक्टिव्ह सेल्फ डिफेन्सनुसार सक्रिय करण्यासाठी. त्याचे महत्त्वाचे मुद्दे पाहून घ्या. या विधानाचा मुख्य संदर्भ काय आहे, तर तैवानवरील काल्पनिक नौदल नाकाबंदी आणि त्यावरती अमेरिकेच्या कारवाईस जपानचे सहकार्य, असा याचा मुख्य संदर्भ आहे. चायना, जपान आणि तैवान तणावाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेची भूमिका कशी वर्णन केली जाते, तर चीनसोबत स्पर्धात्मक संबंध ठेवत तैवानचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवणे.
असा हा त्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रश्न क्रमांक 4. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डिसेंबर 2025 मधील भारत भेट का विशेष महत्त्वाची ठरलेली आहे? त्याचे पर्याय आहेत. ए, ही त्यांची हा त्यांचा पहिला परदेशी दौरा आहे. बी, पाश्चिमात्य देशांनी युक्रेन युद्धानंतर लादलेल्या निर्बंधानंतरची भारतातील ही पहिली भेट होती त्यांची. आणि सी, भारत रशिया राजनैतिक संबंध सुरू झाले. आणि डी, संयुक्त राष्ट्र परिषदेसाठी ही भेट होती. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाश्चिमात्य देशांनी युक्रेन युद्धानंतर लादलेल्या निर्बंधानंतरची ही भारतातली त्यांची पहिली भेट आहे, त्यामुळे ही विशेष ठरली आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स बघून घ्या. भारत रशिया विरुद्ध पाश्चिमात्य निर्बंधांमध्ये सहभागी नाही. त्याचं कारण काय आहे तर धोरणात्मक स्वायत्तता हे आपलं कारण आहे भारताचं. आणि 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेतील संयुक्त निवेदनात कोणता मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे तर आर्टिक नॉर्दर्न सी रूट व चेन्नई व्लादिवोत्सोक सागरी मार्ग हा त्यातला महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट BIS ने सोन्याच्या किमतीतल्या तीव्र वाढीबाबत कोणती मुख्य चिंता व्यक्त केली आहे? पर्याय आहेत. ए, सोन्याचा साठा संपत चालला आहे. बी, सोन्याचे उत्पादन कमी झाले आहे. सी, मालमत्ता वर्गामध्ये वाढती सट्टेबाजी स्पेक्युलेशन. आणि डी, केंद्रीय बँकांकडे पुरेसा सोन्याचा साठा नाही. याचे योग्य उत्तर आहे सी, मालमत्ता वर्गातील वाढती सट्टेबाजी. महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या याचे. सोन्याच्या मागणीत अचानक वाढ होण्यामागचे कोणते नवीन घटक आहे तर गोल्ड बॅक्ड ETF आणि स्टेबल कॉईनचा वाढता वापर सध्याच्या सोन्याच्या तेजीला वेगळे का मानले जात आहे? कारण वित्तीय नवकल्पनांमुळे ETFs, डिजिटल साधने यामुळे सट्टेबाजीचा वेग वाढला आहे असं त्याचं मुख्य कारण आहे, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. प्रश्न क्रमांक 6. लेक बिवा जे अलीकडे बातम्यांमध्ये होते खालीलपैकी कोणत्या देशात स्थित आहे? तर त्याचे पर्याय आहेत. ए, रशिया, बी, इराण, सी, जपान आणि डी, इस्रायल. तर त्याचे योग्य उत्तर आहे सी, जपान. त्याचे पॉईंट्स पाहून घ्या. संशोधकांना जपानच्या शिंगा प्रांतातील लेक बिवाजवळ 10,000 वर्षांहून अधिक जुने जवळजवळ अखंड प्राचीन मातीचे भांडे सापडलेले आहे. त्यामुळे हे जे लेक आहे ते न्यूजमध्ये होते. आणि हे जपानच्या कोणत्या बेटावरती स्थित आहे तर होन्शू बेटावरती हे लेक जे आहे बिवा लेक हे स्थित आहे. पुढील प्रश्न. LV-M3-M6 ब्लू बर्ड ब्लॉक 2 संप्रेषण उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या संस्थेने केलेलं आहे? याचे पर्याय आहेत. नासा, नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, बी, ESA, सी, इस्रो आणि डी, SpaceX. त्याचे योग्य उत्तर आहे इस्रोने. महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. ब्लू बर्ड ब्लॉक 2 मोहीम कशासाठी आहे तर ती व्यावसायिक संप्रेषण उपग्रह प्रक्षेपणासाठी. दुसरा पॉईंट आहे क्रायोनिक इंजिनचा वापर यामध्ये केलेला आहे. C-25 क्रायोजेनिक टप्पा आहे याचा. मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर थेट सामान्य मोबाईल फोनसाठी अंतराळातून सेल्युलर ब्रॉडबँड सेवा देणे. आणि शेवटचा पॉईंट आहे याचा की LV-M3 द्वारे प्रक्षेपित होणारा आत्तापर्यंतचा सर्वात जड पोलोड आहे हा ब्लू बर्ड ब्लॉक 2. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. BWF म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ने वर्ल्ड टूर फायनल्स 2025 महिला एकेरी ही स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर त्याचे पर्याय आहेत. वांग झी, बी आहे अकाने यामागुची, सी आहे ॲन सेयोंग आणि डी आहे रॅचनॉक इटॅनॉन. तर त्याचं योग्य उत्तर आहे सी, ॲन सेयोंग. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स बघून घ्या तुम्ही. ॲन सेयोंगने 2025 मधील 11वा आंतरराष्ट्रीय किताब कोणत्या स्पर्धेत जिंकला तर तो या स्पर्धेमध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या
च्या वर्ल्ड टूर फायनल्समध्ये याचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर हांगझोऊ चीनमध्ये करण्यात आले होते. सामना कोणत्या खेळाडूच्या विरोधात जिंकला? तर केंटो मोमोता हिच्या. आणि शेवटचा पॉईंटही महत्त्वाचा आहे. पुरुष एकेरी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूर फायनल्स 2025मध्ये जिंकणारा पहिला फ्रेंच खेळाडू कोण आहे? तर क्रिस्टो पोपोव्ह. इथे पुरुष एकेरी असाही प्रश्न येऊ शकतो, कुठल्या देशाचा होता? तर तो फ्रेंच या देशाचा होता. आणि त्याचे नाव काय? असे एकूण या शेवटच्या पॉईंटमध्ये 3 प्रश्न आपले तयार होऊ शकतात. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. ओमानची पहिली पॉलिमर एल रियान नोट कोणत्या तारखेपासून चलनात येणार आहे? पहिली पॉलिमर एल रियान नोट पहिली आहे. हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. त्याचे पर्याय आहेत: ए 1 जानेवारी 2025, बी 11 जानेवारी 2026, सी 26 जानेवारी 2026 आणि डी 31 डिसेंबर 2025. त्याचं योग्य उत्तर आहे 11 जानेवारी 2026. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. पहिली पॉलिमर चलन नोट कोणत्या मूल्याची आहे? तर 1 रियाल. कोणत्या संस्थेने ही जारी केलेली आहे? तर सेंट्रल बँक ऑफ ओमान. आणि तिसरा पॉईंट आहे पॉलिमर चलन नोट स्वीकारण्यामागचं मुख्य कारण काय आहे ओमानचं? तर जास्त टिकाऊपणा व बनावट रोख प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी हे पॉलिमर एल रियाल नोट निर्माण केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. INS सिंधुघोष किती वर्षे भारतीय नौदलात कार्यरत होती? तर त्याचे पर्याय आहेत: ए 25 वर्ष, बी 30 वर्ष, सी 35 वर्ष आणि डी 40 वर्ष. तर त्याचं योग्य उत्तर आहे 40 वर्ष. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. कोणत्या दलाशी संबंधित आहे? अर्थातच भारतीय नौदलाशी. कमिशनिंग म्हणजे सेवानिवृत्ती कुठे झाली? ही जे काही आपली नौदल INS सिंधुघोष आहे ती रिटायर्ड झालेली आहे तिच्या सेवेतून 40 वर्षानंतर. तर ती कुठल्या कमिशनिंगमध्ये होती? तर ती आहे नवल डॉक यार्ड मुंबईमध्ये. आणि कमिशनिंग कोणत्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले? तर ते आहेत व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्या. आणि शेवटचा पॉईंट आहे ही तिच्या वर्गातील प्रमुख लीड म्हणजे पाणबुडी होती INS सिंधुघोष. हा पण व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 11. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार FTA कोणत्या महिन्यात अंतिम करण्यात आला? तर त्याचे पर्याय आहेत: ए मार्च 2025, बी जून 2025, सी डिसेंबर 2025 आणि डी जानेवारी 2026. तर त्याचं योग्य उत्तर आहे सी डिसेंबर 2025. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घ्या. न्यूझीलंडने भारताच्या किती टक्के निर्यातीवरती आयात शुल्क रद्द केलेले आहे? तर ते आहे 100%. न्यूझीलंडने कोणत्या क्षेत्रातील अनेक्स पहिल्यांदा स्वाक्षरी केल्या आहेत त्याच्यावरती? तर ते आहे की ते क्षेत्र आहे आरोग्य व पारंपरिक औषध सेवा. न्यूझीलंडने किती वर्षात किती अमेरिकन डॉलर्स गुंतवणुकीची बांधिलकी व्यक्त केलेली आहे? तर ते आहे 15 वर्षामध्ये 20 अब्ज USD. शेवटचा पॉईंट आहे कोणत्या क्षेत्रांना विशेष लाभ होणार आहे? तर वस्त्रोद्योग व चर्मोद्योग. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत या प्रश्नाचे. आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 12 आपल्या आजच्या लेक्चरमधला. हरियाणा विधानसभेने कोणत्या शीख गुरूंच्या 350व्या शहादत वर्षाच्या स्मरणार्थ ठराव मंजूर केला? तर त्याचे पर्याय आहेत: ए गुरु नानक देवजी, बी गुरु अर्जुन देवजी, सी गुरु गोविंद सिंगजी आणि डी गुरु तेग बहादूरजी. त्याचं योग्य उत्तर आहे डी गुरु तेग बहादूरजी. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घ्या. हे शीख धर्माचे कितवे गुरु होते? तर ते 9वे होते. 350व्या शहादत वर्षाच्या स्मरणार्थ ठराव कुठे मंजूर करण्यात आला? तर हरियाणा विधानसभा चंदीगड येथे. आणि यांच्या शहादत स्मरणार्थ प्रमुख धार्मिक समारंभ कुठे आयोजित करण्यात आला होता? तर कुरुक्षेत्र ज्योतिसर येथे. आपले आजच्या लेक्चरचे 12 क्वेश्चन्स बघून झालेले आहेत आणि लेक्चर शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.